शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn poem number 2.5, The Silver House. This poem is written by John Lear. There is a silver house in the lovely sky, as round as a silver crown. It takes 2 weeks to build it up and 2 to pull it down. There is a man who lives in the silver house in a lonely sort of way. But what his name is, no one knows or no one likes to say. Yet, when you go to bed tonight, just draw the window blind and peep out at the silver moon, this lonely man to find. But if his house is taken down and all the sky is bare, then go to bed because, of course, the poor man won't be there. Children, here is the introduction of the poem. The poem The Silver House is a poem written by the poet John Lear that indirectly describes the phases of the moon. The poem describes a silver house which is as round as a silver crown in the sky, which in fact is the moon. The poem gradually explains that the house which is actually is the moon takes 2 weeks to build up and 2 weeks to pull down, which is the time the moon takes to change from the new moon phase to the full moon phase. The poet John Lear is comparing the silver house in the sky to a moon. He describes the different phases of the moon as the time to build up and pull down the said silver house. The poet talks about a man that lives in the silver house and how no one knows or talks about the man. The poet further advises us to draw the window blind at night before calling it a day in order to see the lonely man. John Lee, the poet, states that if you cease to find the poor man in the sky, it is because the silver house has been taken down. The silver house will of course not be there due to the moon being in the new moon phase. Now children, the silver house. This poem, in this poem, the poet talks about the phases of the moon. मुलांनो, ह्या कवितेमध्ये हा जो कवी आहे तो हे जे फेजेस असतात मूनचे म्हणजे अमावस्या पौर्णिमा हा जो 15 दिवसांचा पिरियड असतो त्याबद्दल तो बोलतोय. त्याचबरोबर आकाशामध्ये दिसणारा हा आपल्याला जो चंद्र आहे तो कसा आहे ह्याबद्दल या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. द सिल्वर हाऊस. देर इज अ सिल्वर हाऊस इन द लवली स्काय. आता इथे पहिल्या ओळीमध्ये कवी काय म्हणतोय, देर इज अ सिल्वर हाऊस इन द लवली स्काय. म्हणजे लवली म्हणजे छान छानशा अशा आकाशामध्ये काय आहे, सिल्वर हाऊस. सिल्वर हाऊस म्हणजे काय, चंद्र. ओके, चंद्र आहे इथे. सिल्वर हाऊस म्हणजे चंद्र असं म्हटलेलं आहे. ॲज राऊंड ॲज अ सिल्वर क्राऊन. आणि चंद्र जेव्हा पौर्णिमेला आपण चंद्र बघतो तेव्हा तो कसा असतो, तो पूर्ण गोलाकार आकारामध्ये आपल्याला दिसतो. आता इथे काय म्हटलंय, ॲज राऊंड ॲज अ सिल्वर क्राऊन. आता पूर्वी इंग्लंड हा जो देश आहे तिथे सिल्वर क्राऊन हा एक कॉईन असायचा. ओके, तर इथे सिल्वर क्राऊन, क्राऊन ह्या शब्दाचा अर्थ काय, तर सिल्वर कॉईन दॅट वॉज यूज्ड इन इंग्लंड इन दी पास्ट. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तिथे वापरला जायचा. असा तो चंद्राप्रमाणे तो कसा होता, चंद्र कसा असतो दिसायला, सिल्वर कलरचा असतो. तर तो जो कॉईन होता तोही असाच गोल असा चंद्राप्रमाणे दिसायचा. इट टेक्स 2 weeks टू बिल्ड इट अप अँड 2 टू पुल इट डाऊन. आता इथे पुढे कवी काय म्हणतोय की चंद्राला पूर्ण गोलाकार म्हणजे पौर्णिमेला जो आपल्याला चंद्र दिसतो पूर्ण गोलाकार, तो कसा, त्याला पूर्ण त्या आकारामध्ये येण्यासाठी 2 weeks लागतात. आणि पुन्हा अमावस्येला जेव्हा आपल्याला चंद्र दिसत नाही, पूर्ण ब्लॅकआउट असतं, आकाशामध्ये पूर्ण काळोख असतो, त्यावेळेला तो अमावस्याचा
चा जो काळ असतो तो येण्यासाठी सुद्धा काय 2 आठवड्यांचा वेळ जातो. देयर इज अ मॅन हू लिव्स इन द सिल्वर हाऊस. आता पुढे इथे म्हटलंय की एक व्यक्ती आहे जो ह्या सिल्वर हाऊसमध्ये, या हे जे चंद्राचं घर आहे तिथे राहतो. जसं आपण म्हणतो की नाही, लहान बाळाला आपण सांगतो चांदो मामा आला बघ. तर हा मामा कोण आहे आपल्याला माहीत नाही, पण आपण चंद्राला ती उपमा दिली आहे चांदो मामाची. तर हे जे चंद्राचं सिल्वर हाऊस आहे तिथे हा एक असा माणूस राहतो. अशा वेगवेगळ्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड. तर म्हणून कवी असं इथे म्हणतोय की तिथे त्या सिल्वर हाऊसमध्ये एक व्यक्ती राहतो इन अ लोनली सॉर्ट ऑफ वे. आणि तो कसा आहे तर तो एकटाच आहे. आता इथे जर तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल तर ह्या चित्रामध्ये बघा, चंद्रावरती एक छोटंसं घर काढलेलं आहे आणि त्या घरामध्ये एक माणसाची आकृती तुम्हाला दिसते. तर तो कसा आहे, तो एकटाच आहे. बट व्हॉट हिज नेम इज नो वन नोज. आणि कोणालाच माहीत नाही आहे की त्या व्यक्तीचं जो तिथे राहतोय त्याचं नाव काय आहे. और नो वन लाईक्स टू से, किंवा जर माहीत जरी असेल तरी कोणाला ते रिव्हील करायचं नाही आहे, त्याला खूप सिक्रेटिव्ह ठेवायचं आहे, सिक्रेट ठेवायचं आहे ते नाव. त्यामुळे जर माहिती असेल लोकांना तर ते रिव्हील करत नाही आहेत. येट वेन यू गो टू बेड टू नाईट जस्ट ड्रॉ द विंडो ब्लाइंड. पुढे कवी म्हणतोय की आज जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी जाल तुमच्या पलंगाजवळ, तेव्हा काय करा, जस्ट ड्रॉ द विंडो ब्लाइंड. तुमची जी विंडोची ब्लाइंड आहे, विंडो ब्लाइंड म्हणजे काय तर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, आपल्या खिडकीला जे स्लाइडिंग लावलेले असतात ते. ओके, ते काय करा, ते बाजूला करा. अँड पीप आउट ॲट अ सिल्वर मून. आणि काय करा तर हा जो आकाशामध्ये दिसणारा तुम्हाला चंद्र आहे त्याला पहा. दिस लोनली मॅन टू फाइंड. आणि काय करा, त्याला पाहत असताना हा लोनली जो व्यक्ती आहे तो दिसतोय का हे पाहण्याचा प्रयत्न करा. बट इफ हिज हाऊस इज टेकन डाऊन अँड ऑल द स्काय इज बेअर देन गो टू बेड बिकॉज ऑफ कोर्स द पुअर मॅन वोंट बी देअर. पण जर का आज अमावस्या असेल, बट इफ हिज हाऊस इज टेकन डाऊन म्हणजे चंद्र खाली जर आलेला असेल, चंद्र तुम्हाला दिसत नसेल, तर म्हणजे काय, चंद्र आपल्याला कधी दिसत नाही आकाशात, जेव्हा अमावस्या असते तेव्हा आपल्याला चंद्र दिसत नाही आकाशामध्ये. म्हणून तो पुढे असं म्हणतोय कवी की जर तुम्ही खिडकीत गेलात चंद्राला बघायला आणि तो जर तुम्हाला दिसला नाही, याचा अर्थ काय तर तो अमावस्येचा फेज सुरू आहे आणि त्यामुळे तो तुम्हाला आकाशात दिसणार नाही. देन गो टू बेड बिकॉज ऑफ कोर्स द पुअर मॅन वोंट बी देअर. आणि म्हणून तुम्ही पुन्हा आपल्या बेडवर झोपायला जा, कारण ऑब्व्हियसली तुम्हाला जर अमावस्या असेल तर चंद्र दिसणार नाही, आणि चंद्रच दिसला नाही तर तो जो व्यक्ती आहे ज्याला बघण्यासाठी आपण खिडकी उघडली आहे तो सुद्धा आपल्याला दिसणार नाही. म्हणजे काय तर इथे थोडक्यात चंद्रालाच कंपेअर केलं गेलेलं आहे, चंद्राबद्दलच इथे सांगितलेलं आहे. कारण जसं आपण मराठीमध्ये आपण ऐकतो लहानपणापासून चांदोमामाच्या वेगवेगळ्या गोष्टी, गाणी आपण ऐकतो, तर आपण चंद्रालाच एका व्यक्तीची उपमा दिलेली आहे. ओके, so I hope you have understood the poem. Here in this poem we have learned about the different phases of the moon. So let's see few hard words. Crown, a silver coin that was used in England in the past. Window blind, a protective covering for the window. A window blind keeps out light. And taken down means pull down, dismantle. So I hope children you have understood the poem. Thank you.